आयुष्यभर आपण खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण म्हातारपणी काय? तेव्हा कोणावर अवलंबून राहायचं? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून सरकारने एक योजना आणली आहे. तिचं नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. चला, आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की ही योजना आपलं भविष्य कसं सुरक्षित करू शकते. दिवसभर काम करून थकल्यावर कधीतरी मनात विचार येतोच नाही का, की जेव्हा अंगात काम करण्याची ताकद उरणार नाही तेव्हा आपलं कसं होणार, घराचा खर्च कसा चालणार, ही चिंता साहजिकच आहे. आणि याच चिंतेवर एक चांगला उपाय म्हणजे ही सरकारी योजना. आणि उपाय आहे हा आकडा, दर महिन्याला 3,000 रुपये. जरा विचार करा, वयाच्या 60 नंतर प्रत्येक महिन्याला खात्रीशीर पेन्शन मिळणार. औषध पाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या गरजांसाठी कोणासमोर हात पसरायची गरज नाही. ही फक्त रक्कम नाहीये, तर हा आपला स्वाभिमान आहे. तर मग नक्की काय आहे ही योजना? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही खास अशा लोकांसाठी बनवली आहे जे रोजंदारीवर किंवा छोटी मोठी कामं करतात, ज्यांना प्रॉव्हिडंट फंडासारखे मोठे फायदे मिळत नाहीत. त्यांच्या म्हातारपणासाठी एक निश्चित उत्पन्नाची सोय, बस. याचाच अर्थ सरकार आपल्याला एक प्रकारची हमी देत आहे की वयाच्या 60 नंतर दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणारच. यामुळे काय होईल, तर भविष्यात पैशांची जी अनिश्चितता असते ती दूर होईल आणि एक सुरक्षित आधार मिळेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की या योजनेचा फायदा नेमका कोणाकोणाला मिळू शकतो? ही योजना आपल्यासाठी आहे की नाही हे कसं ओळखायचं? चला तर मग आता हेच पाहूया की यासाठी कोण पात्र ठरू शकतं. बघा, ही योजना आपल्या समाजातल्या प्रत्येक कष्टकरी व्यक्तीसाठी आहे. रस्त्यावर बसणारे फेरीवाले असतील, गॅरेजमधले मेकॅनिक, कचरा वेचणारे बांधव, घरकाम करणाऱ्या भगिनी, रिक्षा चालक, बांधकाम मजूर, शेतात राबणारे शेतमजूर, या सगळ्यांच्या कष्टाला म्हातारपणी आधार मिळावा, हाच यामागचा उद्देश आहे. यासाठी फक्त 3 अगदी सोप्या अटी आहेत. पहिली, आपलं वय 18 ते 40 वर्षांच्या मध्ये असावं. दुसरी अट म्हणजे महिन्याचं उत्पन्न 15,000पेक्षा कमी हवं. आणि तिसरी, आपण EPFO किंवा ESIC सारख्या कोणत्या दुसऱ्या सरकारी योजनेचे सदस्य नसावेत. बघा किती सोपे नियम आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल. आता जर आपण ह्या अटींमध्ये बसत असू, तर मग पुढची पायरी तर त्याहूनही सोपी आहे. ती म्हणजे अर्ज करण्याची. सरकारने ही प्रक्रिया इतकी सोपी ठेवली आहे की कुणीही सहज आपलं पेन्शनचं खातं सुरू करू शकतं. फक्त 3च पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं, आपली आवश्यक कागदपत्र सोबत घ्या. दुसरं, आपल्या जवळच्या नोंदणी केंद्रावर जा. आणि तिसरं, तिथे जाऊन तुमची नोंदणी पूर्ण करा. झालं, इतकं सोपं आहे. आणि हो, कागदपत्रांचं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. फार काही नाही, फक्त 3 गोष्टी लागतील. एक म्हणजे आपलं आधार कार्ड, दुसरं आपल्या बँक खात्याचं पासबुक आणि तिसरा म्हणजे एक साधा फॉर्म जो दर महिन्याला तुमच्या खात्यातून पेन्शनचा हप्ता कापण्यासाठी परवानगी देईल. बरं, सगळं तयार आहे, पण आता जायचं कुठे? हा प्रश्न मनात आला असेल, नाही का? काळजी करू नका. सरकारने अर्ज करण्यासाठी आपल्या घराच्या जवळच सोय केलेली आहे. आपण आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजे CSC सेंटरमध्ये जाऊ शकता. इतकंच नाही तर LIC, EPFO किंवा ESICच्या कार्यालयात जाऊनही आपण नोंदणी करू शकतो आणि आपल्या म्हातारपणासाठी दरमहा 3,000ची पेन्शन पक्की करू शकतो. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? सोपा आहे, सुरक्षा आणि स्वाभिमान. आज केलेली ही छोटीशी बचत उद्या आपल्या स्वाभिमानाची हमी बनेल, आपलं भविष्य सुरक्षित करेल, जेणेकरून आपल्याला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आणि खरं तर हेच या योजनेचं सार आहे. आज केलेली ही छोटी बचत उद्याच्या आयुष्यात एक खूप मोठा आधार बनेल. ही फक्त एक योजना नाही, तर आयुष्यभर केलेल्या कष्टाला मिळालेला एक सन्मान आहे. तर मग नक्की विचार करा आणि आपल्या सुरक्षित भविष्यासाठी आजच एक पाऊल उचला.